तुम्हाला बाळूमामाच्या पालखीतील एका मेंढक्याची दिनचर्या मी दाखवणार आहे। सुरुवात तर सकाळी मोबाईल चार्जिंग लावण्यापासून होते, त्यानंतर अंघोळ करायची आणि सर्व काही आवरून देवाच्या दर्शनासाठी पहिले निघायचे। देवाचे चरण स्पर्श केले आणि माथ्यावरती भंडारा लावला, म्हणजे कसं जरा मेंढक्याच्या रूपात आल्यासारखं वाटते। त्यानंतर घट्ट दुधापासून बनलेला हा चहा प्यायचा। त्यानंतर आमचं काम होतं कालच पिल्ल दिलेले ह्या मेंढीला नंबर द्यायचा आणि त्याच्या पिल्लालाही नंबर द्यायचा, जेणेकरून हे ओळखू आले पाहिजेत। त्यानंतर सकाळी 8:30 वाजता आम्ही आरतीसाठी आलो। आरती झाल्याच्या नंतर महाप्रसादाचा लाभ घेतला आणि त्यानंतर लाल खांडातील सर्व काही मेंढ्या घेऊन आम्ही निघालो शेताकडे। आता मी ज्या पालखीत आहे म्हणजेच पालखी नंबर 10, ज्याच्यामध्ये की मेंढ्यांचे 6 खांड आहे, त्यापैकी मी लाल खांडामध्ये कार्यरत आहे। कोणाच्या हातात भाकरी तर कोणाच्या हातात भाजी तर कोणाच्या हातात पाण्याचा कॅन दिलेला असतो आणि खांडातील प्रत्येकावर मेंढ्यांवर लक्ष देण्याची जबाबदारी ही असते। याच व्यक्तींना मेंढका असं म्हणतात। बाळूमामाची पालखी गावात आली की आनंदाने श्रद्धा असणारा शेतकरी म्हणतो की मेंढ्यांना आमच्या शेतात चरण्यासाठी घेऊन या। बऱ्याच ठिकाणी असं म्हणलं जातं की बाळूमामाच्या मेंढ्या आपल्या शेतात येऊन चरल्या म्हणजे शेतातील पीकरूपी लक्ष्मी ही सदाच भरभरून येते। शेतात घर असणाऱ्या या काकूंनी सर्व मेंढक्यांना चहा प्यायला दिला। त्यानंतर थोड्या वेळासाठी आम्ही मेंढरांना मक्काच्या शेतात चरण्यासाठी नेलं आणि मीही एक पॉवर नॅप घेतली। मेंढ्या चरत होत्या आणि बराच वेळ झाला होता, त्यामुळे त्यांना आता पाणी पाजण्याची गरज होती। सर्व काही टोपली बकेट एकत्र करून मेंढ्यांना पाणी पाजण्याची सोय केली। त्या लाल खांडात आमच्या सोबतच असलेल्या बाबांनी जवळीक असलेल्या झाडाचा पेरू मला आणून दिला। काम करण्यामध्ये आमच्याहूनही चपळ असणारे हे आजोबा आणि त्यांची ही भगोना आणि प्लेट सामावून घेणारी पिशवी, हे दोघं पण जरा हटकेच आहेत। असंच काही तुम्हाला नवीन आणि हटके बघायचं असेल तर चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत।